ओम नमो नर्मदाये. अध्याय 194. श्रीपती विवाह तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, भगवान श्री नारायणांनी प्रदर्शित विश्वरूप दर्शनाचे वृत्त ऐकून देवराज इंद्र व देवगण महाआश्चर्यचकित झाले. पुण्यवान कमलानन उर्वशी अप्सरा पाहून त्रिभुवन साम्राज्याच्या लक्ष्मीने युक्त इंद्रदेव भयभीत झाले. राजा तेव्हा मौनाश्रय घेऊन ते काहीच बोलू शकले नाही. श्री नारायण द्वारा कथित वृत्तांत व विश्वरूप दर्शन ऐकून महर्षी भृगूने कुंडात उत्पन्न केलेली श्री महालक्ष्मी देवी ही विस्मित होऊन विचार करू लागली. कोणते व्रत, तप, दान आणि नियमांनी, वृद्धांच्या सेवेने वा देव आराधना यापैकी कोणत्या उपायाने ते सर्व समर्थ श्री नारायण माझे पती होतील. युधिष्ठिर अशा प्रकारे चिंताग्रस्त कन्या लक्ष्मीला सतीने विचारपूर्वक सुचवले. लक्ष्मी, मी भगवान श्री शंकराला तसेच गायत्रीनेही प्रजापती श्री ब्रह्मदेवाला तपस्येनेच प्राप्त केले. अन्य स्त्रियांनी इष्टपती तपानेच प्राप्त केले आहे. त्यामुळे तू तपानेच श्रीनारायणांना प्राप्त करू शकशील. त्यासाठी तूही तप कर. उग्र तपाने सर्व मनोरथ सिद्ध होतात. यास्तव तू तप करावेस. श्री मार्कंडेय वदले, शत्रूंना अजिंक्य राजा सतीचे वचन ऐकून श्री लक्ष्मी देवीने समुद्र तटावर जाऊन खूप काळ महाउग्र तप केले. ती दिव्य 1000 वर्ष खांबाप्रमाणे स्थित राहिली. तेव्हा इंद्र आदी देव शंख, चक्र, गदा धारण करून श्री लक्ष्मीजवळ गेलेत. त्यांना पाहून श्री लक्ष्मी देवीने देवांना सांगितले, आपण मला त्वरित श्री विष्णूंचे विश्वरूप दर्शन घडवा. देवगण घाबरले व लज्जित होऊन श्री नारायणांजवळ जाऊन म्हणाले, आम्ही विश्वरूप दर्शन घडविण्यास असमर्थ आहोत. आपणच कृपा करावी. त्यानंतर ते देव यथोचित स्थानी निघून गेलेत. श्री विष्णूने विचार केला, भृगुकन्या श्री लक्ष्मी देवी उग्र तपाचरण करत देह जाळत आहे. त्यापेक्षा मी तिथे जाऊन श्री लक्ष्मी देवीला इष्टवर देऊन पुन्हा तप करेन अथवा पुन्हा ते विश्वरूप दर्शन घडवीन, जे देवदानवांना कठीण आहे. श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर श्री विष्णू समुद्र तटावर स्थित श्री लक्ष्मीजवळ जाऊन, देवी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या इच्छेनुसार तू वर माग. तेव्हा श्री लक्ष्मी देवी म्हणाली, हे जनार्दन, म्हणजेच दुष्टजनांना पीडित करणारे व सत्पुरुषांचे रक्षक, मी आपणास शरण आले आहे. जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे अनग जे रूप अप्सरांना दाखवले ते रूप मलाही दाखवावे. केशव, भूतरक्षक, त्या अनंत विश्वरूपाचे मला दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तसेच गंधमादन पर्वतावर जाऊन आपण ते तप केले त्याचा काय उद्देश आहे हेही मला सांगावे. श्री प्रभू श्री विष्णू, जर हे विश्वरूप मिथ्य नाही तर मला दर्शन घडवा. मी या रूपावर कोणत्याही प्रकारे श्रद्धा ठेवू शकत नाही. भगवान श्रीनारायणांबाबत माझे अंतर्गत भाव जाणून आणि अनेक यक्ष, राक्षस आदी मायावी माईक इच्छेनुसार चक्रधारी चतुर्भुज श्री विष्णू स्वरूप होऊन माझ्याजवळ आले आणि माझ्याकडून तिरस्कृत झाल्यावर लज्जित होऊन परतले. श्री मार्कंडेय वदले, श्री विष्णू श्री लक्ष्मी देवीची विश्वरूप दर्शनाची प्रार्थना ऐकून भगवान श्री नारायणांनी देवपूजित शंख, चक्र, गदायुक्त ते रूप सोडून ते उत्कृष्ट विश्वरूप दर्शन घडवले आणि म्हणाले, जो पंचरात्रीच्या नियमानुसार माझे नित्य पूजन करेल तो स्वतः पूजा योग्य, धनधान्य संपन्न तसेच सर्व भोगयुक्त होईल. सर्व धर्माचे मूळ निश्चितच ब्रह्मचार्य आणि उत्तम तप आहे. त्यामुळे मी मूळ श्रीपतीच्या नावाने स्थित असतो. ब्रह्मचार्य स्वरूपवाली ब्रह्मशक्ती ब्राह्मीला मूळ श्री म्हणतात. ती सर्व योगयुक्त असून पुण्यदायी, सर्व पापहारी व मंगलदायी आहे. मी त्या ब्रह्मी मूळ श्रीचा पती, प्रभू व वरदायी आहे. जो नर्मदा जला स्नान तसेच व्रतनियमांचे पालन करून मूळ श्रीपती नामक माझे पूजन करतो तो इष्टफल प्राप्त करतो. हे प्रिये, जो उत्तम दान अथवा यथाशक्ती थोडे तरी दान देतो त्यास अन्य स्थानापेक्षा सहस्रपट पुण्य तिथे प्राप्त होते. तू त्या देशात हे पाहिले आहेस आणि हा निश्चय केला आहेस.
तेव्हा त्याचे पूजन करून उत्तम इच्छा तू निसंशय पूर्ण करशील. देवांनाही दुर्लभ वर तू माग. हे परमेश्वरी, दुर्गम संसारूपी जंगलात असलेल्या मनुष्यासही हे वर प्राप्त होऊ शकत नाही. श्री लक्ष्मी देवी उत्तरली, जगतदाता श्री नारायण, जगतपालक श्री नारायण, परब्रह्मस्वरूप श्री नारायण, एकमेव उत्तम स्थान असे श्री नारायण माझ्यावर प्रसन्न व्हावे. आपणच माझ्यावर प्रसन्न व्हावे, माझे रक्षण करावे. प्रेमाने आपण मला सृष्टी कार्यात नियुक्त करावे. आपण मला प्रिय आहात, मी आपल्यासारखी प्रिय व्हावे असा वर द्या. देव गृहस्थाश्रम धर्म अर्थ कामाचे एक कारण मानले जाते. त्या पुण्य आश्रमाचा आश्रय घेऊन मला कल्याणकारी नियोजित करावे. श्री नारायण वदले, देवी तू श्री नारायण नावाने गिरा म्हणजे वाणीने पुन्हा पुन्हा माझी प्रार्थना केली आहेस, म्हणून इथे माझे श्री नारायण गिरी नामक स्थान होईल. श्री नारायण स्मरण केल्याने करोडो जन्माचे पातक नष्ट होते, त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. म्हणून गिरी श्री नारायण गिरी नावाने संबोधितात. हे देवी, हा पर्वतराज सर्वांचे आश्रयस्थान असल्यामुळे गिरी म्हणतात. हा सुरासूर व मनुष्यांचा माझ्याप्रमाणेच आश्रय आहे. हे सुनयना, जो माझ्या मंडलात उत्तम देवस्वरूप श्री नारायणगिरीचे पूजन करेल, तो दिव्य ज्ञानसंपन्न शरीराची दिव्य हालचाल करत दिव्य भोग उपभोगून दिव्य लोक प्राप्त करेल. श्री मार्कंडेय वदले, श्री लक्ष्मी देवीला नारायण जेव्हा हे सांगत होते, तेव्हा समुद्राजवळ त्या वन प्रदेशात इंद्र आदी देवगण व महर्षी आलेत. त्यानंतर श्री नारायणांच्या चिंतनाचा विचार करून देवराज इंद्राने त्या कन्येला योग्य श्री नारायणांसाठी तिला मागितले. तेव्हा शिवाय धर्मात्मा भृगूने ती कन्या दिली. राजर्षी देवतार्थ सावध होऊन धर्मनेही देवाधिदेव श्री नारायणांचा विवाह श्री लक्ष्मीसह विधीपूर्वक केला. युधिष्ठिर राजाने विचारले, धर्मने श्री नारायणांचा विवाह श्री लक्ष्मीसह विधीपूर्वक केला, हे जे आपण सांगितले त्यात विधी होता का? सांगा. तसेच भृगू महर्षींनी दक्षिणा दिली होती का? त्या विवाह यज्ञात श्रुक व श्रुवचे ग्रहण करणारा कोण होता? ब्राह्मण श्रेष्ठ सदस्य कोण होते? त्यांचा काय अनुभव होता ते सर्व विस्ताराने मला सांगावे. तुमच्या वचनामृताच्या सेवनाने मी तृप्त नाही. श्री मार्कंडेय म्हणाले, युधिष्ठिर, त्या देवनारायणांचा विवाह यज्ञ तप तसेच उत्तम आचरणपूर्ण गुण सांगण्यात भगवान श्री ब्रह्मदेव समर्थ नाही. तरीसुद्धा मी संक्षेपाने कथन करतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्या विवाहात काय झाले ते पुढील भागामध्ये आपण श्रवण करूया.